नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक ऐक ना भाई, ऐक ना, ऐक ना आमचं. ऐक रे बाबा. तू उडी मारल्यानं कोणाचं मोठं नाव होणार आहे तुझं? आईसाठी काय होणार तुझं? आईसाठी जर ना. वडिलांसोबत होत असलेल्या सततच्या वादातून आत्महत्या करण्यासाठी गेलेल्या 19 वर्षीय तरुणासह आईवडिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काल दुपारच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात घडली। कुणाल चांदगुडे, मुरलीधर चांदगुडे, संगीता चांदगुडे असे मृत्यू झालेल्या तिघांची नावं आहेत। मूळचे जालन्याच्या अंबड तालुक्यातील चांदगुडे कुटुंब छत्रपती संभाजीनगर शहरातील झालटाफाटा परिसरात वास्तव्यात होते। याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की कुणाल याचा वडिलांसोबत वाद झाला होता। तो काल तिसगाव परिसरातील धुळे सोलापूर महामार्गलगत असलेल्या खवड्या डोंगरावर सकाळी 10च्या सुमारास डोंगरावरती आला। कुणाल हा टोकाचे पाऊल उचलणार असल्याचं लक्षात येताच आईवडीलही त्याला समजावण्यासाठी खवड्या डोंगरावर गेले। यावेळी तब्बल 3 तास त्याला पोलीस, स्थानिक नागरिक आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी समजावून खाली आणण्याचा प्रयत्न केला। याशिवाय त्याला वाचवण्यासाठी जाळी लावण्याचाही प्रयत्न करण्यात आला, मात्र कुणाल हा वारंवार आपली जागा बदलत होता। अखेर कुणालने डोंगरावरून उडी घेतली। मुलाला वाचवण्याचा प्रयत्न वडील मुरलीधर यांचाही तोल गेला आणि ते खाली कोसळले। त्यानंतर मुलगा आणि पती पडल्याचे पाहून आई संगीता यांनी देखील पुढे येऊन आपली जीवनयात्रा संपवली। याबाबत पोलिसांनी माध्यमांशी संवाद साधताना आत्महत्या करण्यासाठी गेलेल्या मुलाला समजावत होतो। दरम्यान त्याचं मन परिवर्तन होण्याच्या मार्गावर असताना अचानक त्याचे वडील आले आणि त्यांनी आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी त्याला ओढलं आणि यात दुर्दैवाने दोघांचा तोल गेलेला त्यांचा कोसळून मृत्यू झाला। जो सुसाइड करने के लिए खड़ा था और नीचे खोल 400-500 फीट खोल दरी थी। जब हमारे लोगों ने उनको समझाया और उसका मन परिवर्तन करने की कोशिश चालू थी, तो कोशिश करते टाइम पे अचानक उसके पिताजी आए और उसको खींचने लगे। तो उसने पिताजी जान बचाने के लिए खींचने गए तो उसने सुसाइड की और वो बाप को लेके खींच लिया और बाप को लेके सुसाइड करवा दिया। बाप भी चलेगा, बेटा भी चलेगा, ये देख के माँ ने ही सुसाइड की। ये हादसा बहुत बेकार है कि जो आजकल के नए बच्चे हैं, ये देखो एक मोबाइल के लिए बाप ने डांटा है और उसके लिए अगर आप सुसाइड करते हो तो खुद तो सुसाइड करवा ली, लेकिन बाप और माँ बाप को लेके मर गए। तो एक जिंदगी बार बार आती नहीं। तो सब बच्चों को और सभी जनता को मेरा आह्वान है कि कोई सुसाइड मत करो। क्या है, अपने क्वेश्चन आज नहीं तो कल छूटने वाले हैं। आज आप सीधा सीधा है, थोड़ा सा टेम्परेचर रहता है, राग रहता है, तो थोड़ा सा कंट्रोल करो, फिर बाद में सब अच्छा होता है। लेकिन राग में अपन सुसाइड करें, खुद भी सुसाइड करेंगे, पूरा जिंदगी खराब हो जाएंगी। अभी देखो, एका मोबाईलच्या हट्टासाठी मुलाने स्वतःसह आईवडिलांचा जीव धोक्यात घातला। आईने विनंती करूनही त्याने ऐकले नसल्याची माहिती तिसगावचे माजी सरपंच संजय जाधव यांनी दिली। मी संजय जाधव, माजी सरपंच तिसगाव। देवळाई येथून एक तरुण, त्याचं वय 18 वर्ष, येऊन डोंगराच्या कडेवर 10 वाजेपासून ते 1 वाजेपर्यंत जो नाट्य फरार करत होता, ऐकायला तयार नव्हता। मी त्याच्याजवळ 5 फूट अंतरावर असताना मी सुद्धा गावाच्या वतीने पोलीस डिपार्टमेंट माझ्यासोबत होतं, परंतु मुलगा ऐकण्याच्या स्थितीत नव्हता। तो वारंवार जागा बदलत होता आणि आईशी संवाद साधत होता। आईने सुद्धा भरपूर त्याला विनंती केली की बाळा असं नको तसं नको, पण त्यांनी काही ऐकण्याच्या तो स्थितीत नव्हता, डिप्रेशनमध्ये गेलेला होता। आईने विनंती केली, जवळपास 3 तास आम्ही त्यांची विनंती करत होतो। त्याच्यानंतर त्याचे वडील खाली होते, खाली येऊन त्याचे वडील सुद्धा विनवणी करत होता, परंतु काही क्षणात 15-20 मिनिटात शेवटच्या त्याचे वडील वरती आले। आम्हाला वाटलं तो समजावण्याच्या नादात त्याला थोडं बोलतील, परंतु त्यांना मुलाला धरायला गेला आणि तो मुलगा आणि वडील अगोदर खाली कोसळले आणि नंतर त्याच्या आईने सुद्धा उडी मारून गेली। कुठलचे होते काही माहिती? देवळाई पॉईंटचा असं अंदाजे आहे। आयफोनच्या हट्टापायी संपूर्ण कुटुंब संपल्याने छत्रपती संभाजीनगरसह राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जाते। मात्र मुलांनी शिक्षण घेण्याच्या वयात असा हट्टहास करून आपल्या कुटुंबीयांनाही पेचात पाडण्यापेक्षा स्वतः आपले हट्ट पुरवावेत।
आपल्या हट्टापायी आपल्या आईवडिलांचा जीव धोक्यात घालणं कितपत योग्य आहे अशी चर्चा आता राज्यभर सुरू आहे. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, छत्रपती संभाजीनगर.